जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. संसदेमध्ये महिलांच्या 33% आरक्षित जागा असाव्यात. त्यांना 33% आरक्षण असावं उमेदवारीमध्ये. यासाठी नारी शक्ती वंदन नावाने एक महिला आरक्षण विधेयक आणण्याचा प्रयत्न भाजपने केला. आता याला 2/3 मताची आवश्यकता असते, बहुमताची आवश्यकता असते. ते न मिळाल्याने हे बिल संसदेमध्ये पास होऊ शकलं नाही, पारित होऊ शकलं नाही. या बिलाला सपोर्ट करण्यासाठी आणि या बिलाच्या विरोधात असलेल्या लोकांना त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यासाठी, त्यांना धारेवर धरण्यासाठी नरेंद्र दामोदरदास मोदी जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी आणि नंतर आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये हे जे 2/3 बहुमत मिळालेलं नाहीये, म्हणजे महिला आरक्षण विधेयकाच्या म्हणजे नारी शक्ती वंदन बिलाच्या विरोधात असलेल्या लोकांना ज्या पद्धतीने त्यांनी काउंटर केले किंवा ज्या पद्धतीने त्यांनी विरोध दर्शवला, त्यावरून असं लक्षात येते की मोदी असोत किंवा फडणवीस असोत किंवा भाजप आणि भाजप समर्थक असोत, यांना देशातील स्त्रियांबद्दल खूप आपुलकी आहे. यांना असं वाटतं की स्त्रियांनी राजकारणामध्ये असावं आणि भरपूर प्रमाणामध्ये आरक्षण घेऊन त्यांनी राजकारणात यावं आणि देशाची प्रगती साधावी. वरकरणी पाहता हे खूप चांगला उद्देश आहे असं आपल्याला वाटतं. इलेक्शनच्या वेळी भाजपला मी समर्थन केलं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर आहे. भाजप सत्तेत यावी ही आमची इच्छा होती. पण तेव्हा मी एक अट होती माझी. एक मी शब्द वापरला होता, की ज्या वेळी आम्हाला असं वाटेल, की इथे काही अनावश्यक गोष्ट होत आहे, की हिंदू हिताची गोष्ट नाही किंवा राष्ट्राच्या हिताची गोष्ट नाही, तिथे आम्ही नक्की भाष्य करू. आज भाजप प्रेमामध्ये वाहवत जाणारी लोक या नारी शक्ती वंदन सोबत जे डिलिमिटेशनचं बिल या सरकारला 2023 मध्येच मुळात आरक्षण मान्य झालेलं आहे महिलांना राजकारणामध्ये 33%. पण सोबतच हे जे डिलिमिटेशनचं हे जे फूड यांनी आणलेलं आहे, मुळात या बिलाला जो विरोध झालेला आहे किंवा याला जे बहुमत मिळालेलं नाहीये, ते डिलिमिटेशनमुळे मिळालेलं नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डिलिमिटेशन काय आहे? तर आज जे संसदेमध्ये खासदारांची संख्या आहे, ती आहे 543 आणि ही संख्या वाढवून संसदेच्या सदस्यांची संख्या वाढवून ही 850 करण्यात यावी. आता 850 संख्या करण्यात काय हरकत आहे? मला इथं भाजपाचा हा एक खोटारडेपणा तुम्हाला दाखवायचा आहे आणि विरोधकांचा सुद्धा पुचाटपणा सुद्धा मला इथे तुम्हाला दाखवायचा. या राष्ट्राचं कल्याण व्हावं, या राष्ट्राचं हित व्हावं, हे राष्ट्रहित आपण जोपासणारी लोक आहोत आणि या राष्ट्राच्या हितासाठी आपण भाजपाला निवडून दिलेलं आहे. आज वक्फ बोर्डासारखे किंवा इतर खूप महत्वाचे प्रश्न आपल्या डोळ्यापुढे असताना, धर्मांतरण आहे किंवा लँड जिहाद आहे, लव्ह जिहाद आहे, हे तर विषय सोडूनच द्या. त्याही पेक्षा खूप जास्त महत्वाचे विषय आपल्याकडे आज अर्बन नक्षलवादासारखे विषय, देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा विषय, असे खूप सारे विषय, आर्थिक जे आपली गडबड चाललेली आहे ते विषय, या सगळ्या विषयांना बाजूला सोडून भाजपाला हे बिलच आणावं असं का वाटतंय? याच्यावर इतकं का डिमॉनिटायझेशन सारखं याच गोष्टीवर इतकं भर का आहे बीजेपी गव्हर्नमेंटचं? आज ज्या पद्धतीने मोदींनी काँग्रेसची माळा जपलेली आहे, की काँग्रेस कसं महिलांच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात काँग्रेस, आणि सोबतच एका नावाची माळा जपलेली आहे नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन हे संपूर्ण तमाम जनतेला कसं मूर्खात काढतायत बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कधीच इच्छा नव्हती की महिलांनी खूप जास्त प्रमाणामध्ये राजकारणात यावं. महिला सशक्तीकरण वगैरे वगैरे तुम्ही सगळं बोलताय हे ठीक आहे, पण त्यांनी असं कुठं बोलून दाखवलेलं आहे की जास्त प्रमाणात महिला ह्या राजकारणात असल्या पाहिजे? महिला सशक्तीकरणाच्या आंबेडकरांच्या व्याख्या वेगळ्या होत्या, त्या तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडू शकता, बाबा स्त्रियांना शिकवा वगैरे जे काही. आज जर का आपण विचार केला की राजकारणामध्ये स्त्रियांनी यावं का, यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की स्त्रियांनी स्वधर्म सोडून राजकारणामध्ये यावं, यासारखी शर्मेची गोष्ट दुसरी कोणती नाही. मी संदर्भ देतोय तो तुम्ही वाचून काढा. त्यामध्ये त्यांना शर्मेची गोष्ट का वाटली तो तेव्हाचा, म्हणजे आता स्त्रियांनी फक्त कासोटा सोडायचा बाकी ठेवलेला आहे राजकारणातल्या स्त्रियांनी. पण अशाच जर विचारांनी जर का आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या
ज्या पद्धतीने प्रतिपादन केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता, की मुलांना कोण सांभाळणार, त्यांचं शेंबूड कोण पुसणार. त्याच्यासाठी त्यांनी कारण पण दिलेलं आहे. कारण दुसऱ्या पानावर त्यांनी दिलेलं आहे, की मला काही महिलांची पत्र आहेत. म्हणजे आंबेडकरांना काही महिलांची पत्र आहेत आणि त्या महिला महाराष्ट्रीयन आहेत याची मला लाज वाटते. त्यात बडोद्यातल्या एका महाराष्ट्रीयन स्त्रीचं पत्र त्यांनी जपून ठेवलं, जी आंबेडकरांना भाऊजी म्हणायची आणि नेहरूंबद्दल बोलताना ते आमचे हे, आमचे ते असं बोलायची. कदाचित ते नेहरूंना पती मानत असावी असं आंबेडकरांचं मत आहे. हे हे पत्र जेव्हा आंबेडकरांनी नेहरूंना दिलं, आंबेडकरांनी राजीनामा दिला आणि आंबेडकर जाणार होते म्हणून नेहरूंनी एक पार्टी दिली होती. त्या पार्टीमध्ये नेहरूंच्या कोटाला खेचत आंबेडकरांनी त्यांना बाजूला बोलावलं आणि त्यांना ते पत्र दाखवलं, की बघा ही स्त्री बघा कशी-कशी बोलतेय तुमच्याबद्दल, कसं लिहितेय. तर नेहरू बोलले, की मी अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष देत नाही. म्हणजे आंबेडकरांचं म्हणणं आहे, की नेहरूंना स्वतःच्या चारित्र्याची काहीच चाड नव्हती. त्यांना अशा पद्धतीचे पत्र येतात त्यांना त्याची गंभीरता नव्हती. उलट नेहरू म्हणाले, की मालवणकरांना विचारा मला अशी खूप पत्र येतात. आणि पुढे सुद्धा नेहरूंच्या चारित्र्यावर आंबेडकरांनी बऱ्याचदा ते बोललेले आहेत. फुलेंच्या जीवनावर चित्रपट येत होता. तेव्हाचं सुद्धा आंबेडकरांचं भाषण उपलब्ध आहे. त्यातही त्यांनी नेहरूंच्या चारित्र्याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे, की नेहरूंसारख्या नेत्यांमुळे देशाचं चारित्र्यच अ, मातीत गेलंय. सरळ-सरळ आपल्या भाषेत सांगायचं झालं तर. संपूर्ण राष्ट्रीय चरित्र्यावर मोरारजी देसाई आणि नेहरूंसारख्या लोकांमुळे कलंक लागलेला आहे. अशा आशयाचं त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर या सगळ्या कारणांमुळे त्यांचं मत होतं, की बाबा महिलांनी राजकारणात येऊ नये आणि असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आता आपण बघू शकतो याच्यामध्ये, की ज्या आंबेडकरांच्या नावावर यांना महिलांना आपल्या याच्यामध्ये घ्यायचं आहे, राजकारणामध्ये घ्यायचं आहे. सर्वप्रथमतः हा संदर्भ तुम्ही बघता, हे किती खोटारडेपणा आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे, की यांना आरक्षण कसं घ्यायचंय? जर समजा एखादी जागा निघालेली आहे, स्टाफ सिलेक्शनचे फॉर्म निघालेत किंवा कुठले फॉर्म निघाले. 50 जागा आहेत. 50 जागांमध्ये जेव्हा आरक्षणाचं विभाजन होते, तेव्हा ज्या पद्धतीने आरक्षणाचं आपण विभाजन करतो, की बाबा 10% ईडब्ल्यूएस, त्यानंतर 12-13% 27% ओबीसी, मग नंतर एससी, एसटी ज्या पद्धतीने विभाजन असते व्हीजे-एनटीसाठी. त्यामध्ये आरक्षण वाढलंय म्हणून आपण सीट वाढवतो का? 50 जागेमध्येच त्या आरक्षणाचं विभाजन केलं जातं. त्याच पद्धतीने 543 जागा ज्या ऑलरेडी संसदेमध्ये आहेत, त्या जागेतून 33% आरक्षण तुम्ही का देत नाहीये? माझं 850 जागा करण्याला काय विरोध आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे या देशामध्ये आरक्षण, सवलती, रेशन, अमुक-डमुक, झोपडपट्टी विकास, हा विकास, तो विकास, पुनर्विकास या नावाखाली जे टॅक्सपेअर जो पैसा देतोय, त्या पैशाचा भरमसाठ वापर होतो. 4 मार्क मिळालेल्या व्यक्तीला नीट पीजीमध्ये ॲडमिशन भेटतीये. तो व्यक्ती डॉक्टर होतोय किंवा जेएनयू मधले बरेचसे लोक 30-30, 40-40 वर्षापर्यंत पोहोचली जात आहेत सामान्य लोकांच्या पैशातून. एवढंच काय तर मुसलमानांसाठी जे योजना चालू आहेत किंवा 3,400 कोटीचा जो खर्च केलेला आहे सरकारने बजेटमध्ये, तो सुद्धा कुठून जातोय? तो सामान्य लोकांच्या खिशातून जातोय. जीएसटी आहे, वेगवेगळे टॅक्स आहेत. या टॅक्सच्या मार्फत म्हणजे पगार हातात येतो तो टॅक्स कटून येतो आणि तो खर्च करताना सुद्धा तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. एवढ्या जास्त प्रमाणात सामान्य वर्गांकडून अप्पर मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास कडून तुम्ही पिळवून तुम्ही जो पैसा घेता, त्यामध्ये तुम्ही एका खासदाराला 1,20,000 रुपये मानधन असतं आणि ते आजीवन असतं आणि सोबतच त्याला इन्सेंटिव्हज असतात, इतर खर्च असतात. त्याला मोबाईलचं बिल सुद्धा गव्हर्नमेंट देतं. एवढंच नव्हे तर डिझेलचा टीएडीए सुद्धा त्याला गव्हर्नमेंटकडून असतो. त्याच्या राहण्याचा खर्च. मध्यंतरी मध्य प्रदेशमधून एक बातमी आली होती, की सरकारी खर्चातून हे जे आय-ए-एस, आय-पी-एस यांना कामाला लावून अशा मंत्र्या-संत्र्यांच्या चड्ड्या सुद्धा विकत आणल्या जातात आणि त्या चड्ड्या विकत आणायचं काम सुद्धा आय-ए-एस, आय-पी-एसला दिलं जातं आणि त्याचा सुद्धा वेगळा खर्च असतो. लक्षात घ्या. यांना हजारो रुपयाच्या चड्ड्या लागतात, अंडर गार्मेंटसाठी वेगळा खर्च लागतो. मग हा जो इतका एक्सेसिव्ह खर्चाचा बोजा आहे, की त्यांच्या चड्ड्या सुद्धा आमच्या पैशातून जातात. त्यांचे बेडशीट, त्यांच्या बायकांचे खर्च, वेगवेगळ्या बायकांचे खर्च, एक घरची असते, 4 बाहेरच्या असतात. त्या सगळ्याचा खर्च जर का आमच्या खिशातून जातोय, तर तुम्ही ह्या ज्या 540 जागा तुम्ही आहेत, तोच तर खर्च आम्हाला झेपत नाही 543 जागांचा. तुम्ही जेव्हा 850 त्या जागा करणार, तर तो खर्च कुठून जाणार आहे? दुसरी गोष्ट, जेव्हा त्याचे इलेक्शन होतील, इलेक्शन झाल्यानंतर ज्या पद्धतीने मतदारसंघांची विभागणी करावी लागेल, मतदारसंघांच्या विभागणीपासून ते इलेक्शन कमिशनवर जो एक्सेस लोड येणार आहे,
तो एक्सेस लोड जो शाळा महाविद्यालय खास करून सरकारी शाळेच्या शिक्षकांवर तो लोड येणार आहे, परत डिस्ट्रीब्युशनचा, परत त्या सगळ्या बारा भानगडी होणार आहेत. या विद्यार्थ्यांना आधीच शिक्षण नाहीये, आधीच सरकारी शाळा बंद पडत आहेत, त्यात तुम्ही अधिक त्यांना एक्सेसिव्ह काम देणार. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी खालपासून वरपर्यंत ज्या बदलतील, त्यासाठी जो लाखो करोडोचा खर्च येणार, तो सगळा खर्चाचा बोजा तुम्हाला ह्या सीट्स वाढवायच्या काय? असा कुठला विकास तुम्ही साधणार आहात त्याच्यातून? अरे 543 लोकांनीच काय तीर मारलेत, की तुम्ही आता ते 850 तुम्हाला त्यांची संख्या वाढवायची आहे. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये असलेलं जे अपोजिशन आहे, जो विरोधी पक्ष आहे, तो इतका मूर्ख, तो आलूगोंडा आम्हाला तुम्ही विरोधी पक्षामध्ये दिलेला आहे. राहुल गांधी जो होपलेस आहे, त्याच्याकडून काही आम्हाला होप्स नाही. आज राहुल गांधीच्या जागी जर का मी असतो, तर आज मी सरकारला असं धारेवर धरलं असतं ना, की यांना नाचवलं असतं. पण एक ही थाली के चट्टे पट्टे, इस हमाम में सभी नंगे है, एकाच माळेतले मणी या नात्याने आज यांच्याकडे हजारो मुद्दे असताना एकाही मुद्द्यावर पप्पू बोलत नाही. भाइयों, देखिए, जाति, 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 जाति के आगे इसकी गाडी नहीं जाती. भैया, भाइयों, त्याच्यावरती त्याला काही बोलता येत नाही. या भोपई सुत्याला आलूपासून सोना काढायचं ते तंत्र माहिती आहे, पण याला हे समजत नाही की आपल्या देशामध्ये हजारो समस्या आहेत. तू बोलू शकतो अरवली पर्वत रांगांबद्दल, की तिथे मायनिंगचा प्रोजेक्ट सुरू होतोय. 100 मीटरच्या खाली सगळे अरवली पर्वतरांग कापण्याचं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. तू बोलू शकतो रत्नागिरीमध्ये फॉरएव्हर केमिकलची कंपनी, ते फॅक्टरी सुरू होणार आहे. ते शरीरामध्ये गेल्यानंतर आजीवन राहतं, त्याने कॅन्सर होतो. अशा कित्येक गोष्टी आपल्या देशामध्ये आज घडत आहेत. तू बोलू शकतोस की मिडल ईस्टमधून, गल्फ कंट्रीजमधून आपल्या देशामध्ये टायर इम्पोर्ट केले जातात आणि ते यूज टायर आहेत. त्यांचं काय फंक्शन आहे आपल्या देशामध्ये, ते कशासाठी बोलावले जातात. तू बोलू शकतोस HPV व्हॅक्सिन बद्दल, की आज HPV व्हॅक्सिनच्या तुम्ही जे कंपल्शन केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे. पण याच्या पण कट आहेत ना, याला पण पैसे भेटलेले आहेत ना त्याच्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप लोक मी भाजपचे बघतोय आज की HPV व्हॅक्सिनच्या समर्थनात आहेत, मोठमोठाले लेख लिहितात. मला एक सांगायचं आहे की काही वर्षांपूर्वी जेव्हा मी कोरोना व्हॅक्सिनच्या विरोधात बोलत होतो ना, तर माझ्या पोशाखावर सुद्धा एक महिला घसरली होती भाजप समर्थक, की ते धोत्रातल्या माणसांना विज्ञान काय समजणार आहे. अरे मूर्खांनो, 10 एप्रिल रोजी एक निर्णय आलेला आहे. कुठेही मेन स्ट्रीम मीडियाने तो दाखवलेला नाही, स्वतः जाऊन सर्च करा. तो निर्णय असा आहे की सरकारला कॉम्पन्सिएट करावं लागेल आता कोरोना व्हॅक्सिनच्या दुष्परिणाम झालेल्या लोकांना. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि तो कुठेही मेन स्ट्रीम मीडियाने दाखवलेला नाही, पण ती बातमी तुम्ही सर्च केल्यानंतर मात्र तुम्हाला दिसते. म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं आणि त्याच्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ही केस गेली होती, तेव्हा या गव्हर्नमेंटने, ज्या गव्हर्नमेंटच्या नावाने तुम्ही नाचत आहात की यांनी व्हॅक्सिन दिलं, या गव्हर्नमेंटने, बीजेपी गव्हर्नमेंटने हात वर केले होते की आम्ही कुठल्याही पद्धतीने अनिवार्यता केली नव्हती. हा ज्याचा व्यक्तिगत निर्णय होता, म्हणून आम्ही कॉम्पन्सेट करणार नाही. हे सुद्धा घडलेलं आहे. हे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये घडलेलं आहे. आज एक मायक्रोबायोलॉजी मध्ये शिक्षण झालेल्या व्यक्तीने कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलेला आहे. ते आर्ग्युमेंट सुद्धा अवेलेबल आहे की कोरोनासाठी त्यांनी जे RTI फाईल केलेलं आहे त्याच्यात 6 ठिकाणी आमच्याकडे याचे पुरावे नसल्याचे आज गव्हर्नमेंटने सुद्धा मान्य केलेलं आहे. ह्या सगळ्या घडामोडी तुमच्या बुडाखाली घडत आहेत. त्याच पद्धतीने HPV व्हॅक्सिनचे जर का दुष्परिणाम भविष्यात दिसून आले, पण आज तुम्ही जे समर्थन करतायत, तुम्ही आज जे ते लावून घेताय, त्या विषयावर सुद्धा अपोजिशन बोलत नाहीये. अपोजिशन सुद्धा त्याच्यात मिळालेलं आहे. बरं ते सोडा. E20 पेट्रोलवर आजपर्यंत नितीन गडकरी यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यांनी जे सांगितलं होतं की बाबा पेट्रोलचे भाव घसरणार आहेत, कुठे घसरलेत भाव? आणि कित्येक सारे म्हणजे E20वर जे आक्षेप आहेत, कुठल्याही आक्षेपाचं प्रॉपर खंडन आजपर्यंत गडकरी देऊ शकले नाहीत. तो मुद्दा सुद्धा पप्पूला उचलता येत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंगसाठीच खर्च येतोय, अशा पद्धतीचं प्रतिपादन गडकरींनी मध्यंतरी केलं. त्याहीपेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण इथेनॉल सुद्धा बाहेरून बोलावतो. अशा पद्धतीच्या हजारो गोष्टी आहेत की ज्याच्यावर आज अपोजिशन, त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट चंद्रपूरमध्ये झाडांची कत्तल, तिथे कोल मायनिंग होत आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने खारफुटीची वनं त्यांची तोड होती आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत पर्यावरणाच्या संदर्भात, GDPच्या संदर्भात, इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात, भ्रष्टाचाराच्या संदर्भात हजारो प्रश्न आहेत. पण पप्पू जातीची त्यावरती त्याला काही बोलता येत नाही. हे सगळे मिळून आपल्या देशाला चुतिया बनवण्याचं काम करत आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ह्या आपापसात टेबल टेनिस खेळत आहेत. या सगळ्यांना खराच्या टेबलवर घेण्याची आवश्यकता आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्यातली सामान्य लोक हे सगळं डोळ्यांना बघूनही कुठल्या तरी पक्षाचा झेंडा मी हातात घेतलेला आहे. पक्षांधता एवढी भरलेली आहे की रितेश देशमुख सुद्धा तुम्हाला छत्रपती शिवाजीच्या भूमिकेत स्वीकारावंच लागेल. जो विरोध करेल त्यांना घरात घुसून मारा, या आशयाची पोस्ट पाहिली मी.
उद्या चालून हे लोकांना पकडू पकडू चल छाले महाराजांचा चित्रपट आहे बघावाच लागेल. अस्मितेच्या नावाखाली आम्ही कुठलाही धिंगाणा घालू शकतो, काही नंगानाच करू शकतो. तुम्हाला प्रेक्षक म्हणून सुद्धा मतं मांडायचा अधिकार भविष्यात राहणार. काँग्रेसही तसं, राष्ट्रवादी तसं, भाजपही तसं. या पद्धतीने तुम्ही जसं मी सांगितलंय की आंबेडकरांचं मूळ मत काय आहे हे सोडून आंबेडकरांच्या नावाने आजकाल काहीही चाललंय आपल्या देशामध्ये. काही होत आहे ते तुम्हाला सहनच करावं लागेल, नाही तर घरात घुसून मारू. हा जो नंगा नाच चाललेला आहे आपल्या देशामध्ये संविधान बचावच्या नावाखाली, पक्षांधतेच्या नावाखाली, एक महिला येते आहे गिरीश महाजनांना विरोध करते आहे की ट्रॅफिक का झाली. त्या महिलेचे इंस्टाग्राम अकाउंट काढून ही बघा वेश्या आहे, ही बघा कपडे काढती आहे. अरे ती कपडे काढो, ती काही करो, पण तिने जो मुद्दा मांडलेला आहे, अरे गव्हर्नमेंट तुमचं आहे ना, तुम्ही काय मोर्चे काढताय? हा विराट हिंदू मोर्चा, हिंदू आक्रोश मोर्चा, अमका मोर्चा, टमका मोर्चा. आपल्याला एक समजलं पाहिजे की जर का गव्हर्नमेंट आपली आहे तर आपणच काय मोर्चे काढतोय. आणि जर का तुम्हालाच मोर्चे काढायची गरज पडते तर तुमचं गव्हर्नमेंट तिथं बसून काय शेतातलं गवत उपटत आहे का? सर्वात जास्त मोर्चे तर भाजपा काढत आहे. सत्तेत असून तुम्हाला जर का मोर्चे, मी 2019 मध्ये एक पोस्ट लिहिली होती की बाबा हा मोर्चांचा आणि आंदोलनाचा काळ आता येणार आहे, सरकारने तयारीत राहावं आणि सामान्य जीवन विस्कटीत करण्यासाठी विरोधक आता प्रयत्न करतील, अशा पद्धतीची माझी मांडणी होती. पण सामान्य जीवन जर का गव्हर्नमेंटच विस्कटीत करत आहे तर विरोधी पक्षांना काही करायची आवश्यकता आहे का? तुम्हाला आक्रोश मोर्चे का काढायची गरज पडत आहे जर का तुमचंच गव्हर्नमेंट आहे तर? तुमचंच गव्हर्नमेंट जर का 3,400 कोटी जर का मुसलमानांच्या, तुम्ही म्हणाल की बाबा तो द्यावाच लागतो, बजेट द्यावाच लागतं. अरे पण काँग्रेसनं कधी दिलं नाही ना. पण तुम्हालाच नेमकं का द्यावं लागतंय? आज सरेंडर पॉलिसी जी आहे आपली आतंकवाद्यांची, त्या पॉलिसीचा जरी तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये इतके डेव्हलपमेंट दिसतील की इकडे एक 10वी असेपर्यंत त्याने पहिले मिलिटरीवर दगडफेक करावी, नंतर शस्त्रांचं ट्रेनिंग घ्यावं, मग गोळीबार करावा, नंतर AK-47 सरेंडर करावी, नंतर त्याला पकडावं, त्याचं शिक्षण करावं, त्याला 5 लाख रुपये स्कॉलरशिप द्यावी, त्यानं उच्च शिक्षित व्हावं, नंतर ISIS जॉईन करावं, नंतर आमच्या बुळाखाली बॉम्ब फोडावे. अशा पद्धतीच्या पॉलिसीज हे गव्हर्नमेंट राबवत आहे. हे आपल्याला माहिती आहे का? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अवेअरनेस खूप महत्वाची आहे. आणि हा धर्म माझा आहे, हे राष्ट्र माझं आहे, या अशा ज्या फापट पसारा आपल्या देशामध्ये केला जातोय त्याचा आपल्याशी काय संबंध आहे, सामान्य लोकांशी काय संबंध आहे, मिडल क्लास अप्पर मिडल क्लास सोबत काय संबंध आहे, आपल्या धर्मासोबत काय संबंध आहे, तुम्ही काय एवढं बूळ घासताय? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. अराजकता आपल्या देशामध्ये मरणाची माजत आहे. आपल्या देशामध्ये सिव्हिल वॉरची सिच्युएशन येत आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे झेंडे घेऊन कुठल्याही नावाने झोडपून काढा. आता एक तुम्ही साधं इंस्टाग्रामवर भीमटोला नावाने तुम्ही हॅशटॅग भीमटोला टाका. लहान मुलापासून तर महिलांपर्यंत रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झालेली आहे. हे गव्हर्नमेंट आहे का? हे प्रशासन आहे का? पोलीस काय करत आहे? पोलीस प्रशासन झोपा काढत आहे का? हा प्रश्न आपण विचारू शकत नाही. सर्वात जास्त अत्याचार पोलीस करत आहेत. इथं पोलिसांनी त्याला मारलं, तिथं पोलिसांनी त्याला मारलं, कस्टडीमध्ये मारलं, कस्टडीतून हाकलून दिलंय, कोणाचा रस्त्यात हे केलंय, मारहाण केलेली आहे, कोणाची गाडी ही पकडली आहे, एका महिला पोलीस अधिकाऱ्याने गाडीची चावी काढून घेतली, त्याला शिव्या दिल्या, त्याला कानाखाली मारली. सगळ्या अशा आशयाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. हा महाराष्ट्र तर पोलिसांमुळे परेशान आहे अर्ध्याहून जास्त. पोलिसांनी कोरोना काळामध्ये जीव घेतला 2 बापलेकांचा दक्षिणेमध्ये. अशा पद्धतीच्या घटना जर का आपल्या देशामध्ये घडत आहेत तर सगळ्यात पहिले ही जी पोलीस आहे, ही जी न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्थेची वेगळी डिक्टेटरशिप चालू आहे. या सगळ्या विषयांवर कुठेतरी अवेअरनेस आली पाहिजे. ह्या विषयांवर भाष्य केलं गेलं पाहिजे. त्या डिलिमिटेशन सोबत आणि त्या वुमन एम्पॉवरमेंट बिल सोबत आपला काय संबंध आहे? कुठल्या पद्धतीचं एम्पॉवरमेंट आहे? जर एम्पॉवरमेंट करायचं आहे तर तुम्ही 543 मध्ये 33% आरक्षण द्या ना. तुम्हाला त्याचं एक्सपान्शन कशाला करायचं आहे? हा प्रश्न सामान्य लोकांनी विचारला पाहिजे ना. भाजप आहे तो मुमकिन आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे म्हणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवून अशा पद्धतीनं काम होणार नाहीये. हा विचार आपण केला पाहिजे. जागरूक नागरिक म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मीही या विषयावर बोललो नसतो, पण ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी मोदी आणि फडणवीस किंवा सगळे बीजेपी फक्त जसं ज्या पद्धतीने मी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठांच्या भाषणाबद्दल म्हणत असतो की काल परवापर्यंत त्यांची भाषणं खूप चांगली होती, पण आज त्याच्यामध्ये केवळ गांधी मुसलमान दिसतो. त्याच पद्धतीने आज मोदींच्या आणि संपूर्ण भाजपाच्या विषयामध्ये केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस हे 2च विषय दिसतात. तर आपण हा विचार केला पाहिजे की या पलीकडे सुद्धा जग आहे, या पलीकडे सुद्धा देश आहे. आणि केवळ आरक्षण सवलती, आरक्षण सवलती, आरक्षण सवलती या गोष्टींच्या आधारेच तुम्ही जर का राष्ट्र निर्माण करू इच्छित आहात आणि बरोबर इलेक्शनच्या वेळी तुम्हाला जर का हिंदू मुसलमान आठवत आहे तर तुम्ही काँग्रेसपेक्षाही जास्त सामान्य लोकांना चिवत्या बनवत आहात. ही गोष्ट सामान्य लोकांनी समजून घेणं आवश्यक आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.